बेसिकली जेवढं लवकर शक्य आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. किती अमाऊंट हे मॅटर करत नाही, पण योग्य ठिकाणी गुंतवणूक पण झाली पाहिजे, योग्य रकमेने झाली पाहिजे. शॉर्ट टर्म गोल असेल, मला वर्ष 2 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. काय होतं की स्टॉक मार्केट मध्ये आपला कुठचा अनुभव नाही, केवळ कोणीतरी व्यक्ती आपल्याला सांगतं की मला रिटर्न मिळाले, मला रिटर्न मिळाले, त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. शेवटी तुम्ही म्युच्युअल फंडला जे पैसे करतात हे पण म्युच्युअल फंडचे पैसे स्टॉक मार्केटला तुम्ही असतो. आपण लोकांकडून नेहमी ऐकतो म्युच्युअल फंड सही आहे, पण कसं आणि कुठं गुंतवणूक करायचं हेच कळत नाही. तर आजच्या एपिसोड मध्ये खास तुमच्यासाठी आज आपल्या सोबत आहेत निलेश रंजने सर, जे सांगणार आहेत म्युच्युअल फंड्सचे सत्य, गैरसमज आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे सोपे मार्ग. सर, आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडं सांगा. माझं नाव निलेश रणधीर. मी गेल्या 10 वर्षापासून फायनान्स सेक्टरमध्ये काम करतोय. इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये जवळपास 500 क्लायंट आहेत माझे. नाशिक, पुणे, मुंबई तसेच बाहेरच्या देशातही काही क्लायंट आहेत ज्यांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी मी मदत करतो आहे. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे सुरू आहेत. तुम्हालाही तुमच्या अशा पद्धतीची जर्नी सुरू करायची असेल आणि फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जोडू शकता. थँक्यू सर. सर, आता फायनान्स म्हटलं तर फायनान्शियल प्लॅनिंग हा एक मोठा विषय असतो. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, आपली बचत, गुंतवणूक आणि भविष्यातलं आपले उद्दिष्ट जे काय आपले खर्च आहे याचा योग्य मेळ साधणे म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आहे. थोडक्यात काय की आपल्याला भविष्यात मुलांचे लग्न आहेत, मुलांचे एज्युकेशन आहे, राईट, तर आपले स्वतःचे रिटायरमेंट आहे, तर यासाठी पण आपल्याला भविष्यात पैसा लागणार आहे. तर या पैशाचा आजपासूनच आपण योग्य पद्धतीने निवेश करणार, तो योग्य वेळी करणार आणि योग्य ठिकाणी करणार. याचा योग्य पद्धतीने ताळमेळ साधणे जेणेकरून भविष्यात आपल्याला आपला पैसा उभा राहील, आपलं पुढचं आयुष्य सुखकर होईल, याकरता केलेलं प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. राईट. सर, आपण बघतो आजकाल मोस्टली जे टीनेजर्स आहेत त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग हा कन्सेप्ट माहिती तर आहे, पण ते अप्लाय कसा करायचा हे समजत नाही. तर तुम्ही त्यांना थोडं सांगू शकाल? बेसिकली जेवढं लवकर शक्य आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. किती अमाऊंट हे मॅटर करत नाही, पण योग्य ठिकाणी गुंतवणूक पण झाली पाहिजे, योग्य रकमेने झाली पाहिजे. जेवढे लवकर करतील तेवढं त्यांना कंपाऊंडिंगचं बेनिफिट मिळेल. आता बरेचसे प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जसं आपण अगोदरपासून एफडी करतो, आरडी करतो, सुकन्या समृद्धी योजना करतो. आता नवीन कालखंडानुसार म्युच्युअल फंड त्याच्यात बेस्ट ऑप्शन आहे. तर म्युच्युअल फंड मधून आपण इन्व्हेस्टमेंट केल्याने आपल्याला रिटर्न चांगले मिळतील. राईट. तर या पद्धतीने आपण थोडंसं प्रॉपर त्याचं नियोजन केलं की कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, किती अमाऊंट केली पाहिजे, तर भविष्यातले तुमचे गोल पण पूर्ण होतील. तर टीनेजर्सनी लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट केली, त्यातला ते म्युच्युअल फंडला केलं जरा बेटर राहतं. राईट. सर, आता तुम्ही म्युच्युअल फंड्स बोलले, तर म्युच्युअल फंड्स हे एक्झॅक्टली काय हे सांगू शकाल? म्युच्युअल फंड म्हणजे काय की फंड मॅनेजर असतात. फंड मॅनेजर आपल्याकडून थोडक्यात तुमच्याकडून माझ्याकडून असं 10 लोकांकडून 100 रुपये जमा करतील. ते एका चांगल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्ट करतील. ते इन्व्हेस्ट केल्यामुळे जो काही त्याला रिटर्न मिळेल, जो काही त्याच्यामधून परतावा मिळेल, हा त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या पटीत ज्या पद्धतीने पैसा गुंतवणूक केलेला आहे त्या पटीत त्याला प्रत्येकाला वाटून देतील. म्हणजे काय, एक ठराविक कालावधीनंतर पैशाची गुंतवणूक केल्यानंतर जो काही परतावा मिळेल या परताव्याचे रिटर्न सगळ्यांना समप्रमाणात वाटून देतील. त्याच्याने आपल्याला चांगला बेनिफिट होतो. तर यालाच आपण म्युच्युअल फंड म्हणतो. ओके. सर, यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची? इन्व्हेस्टमेंट आपण याच्यात ऑनलाईन करू शकतो, ऑफलाईन करू शकतो. आपले जे काही डॉक्युमेंट्स असतात, केवायसी अगोदर केली जाते. केवायसी मध्ये आपले आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी दिल्यानंतर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. खूप काही अशी अवघड प्रोसेस नाही त्याची. नॉर्मल आपलं डॉक्युमेंटेशन झालं, एकदा रजिस्ट्रेशन झालं की आपण ऑनबोर्डिंग करू शकतो एसआयप सुरू लगेच. ओके. सर, आता तुम्ही बोलले ऑनलाईन पण असतं, ऑफलाईन पण असतं. तर ऑनलाईन असे ऍप्लिकेशन्स आर सेफ की कुठल्या तरी पर्सन पासून केलेलं सेफ आहे? बघा कसं आहे की आता आपण आजारी पडलो, तर आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरचं ओपिनियन घेणार. काय मला आजार आहे, तो आपली पूर्ण हेल्थ प्रोफाईल बघून डॉक्टर आपल्याला ठरवतील कुठल्या टॅबलेट घ्यायचा. आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जाऊन गोळ्या घेऊ शकणार नाही, 1000 प्रकारच्या गोळ्या, कुठली गोळी घ्यायची आपला तो स्टडी नाही. तसंच आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला दिसेल की सोयीने आहे, आपल्याला तात्काळ इन्व्हेस्टमेंट करता येईल. तर कुठला फंड घ्यायचा? भारतात जवळपास 2000 फंड आहेत. 2000 फंड पैकी आपण कोणता चूज केला पाहिजे याचा प्रॉपर आपल्याला माहिती नसते. वेरॅज हीच इन्व्हेस्टमेंट आमच्यासारख्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडून केली तर तो त्या समोरच्या व्यक्तीची वेल्थ प्रोफाईल,
त्याच्या गरजा, त्याला कशासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याचे गोल्स काय आहे, त्या गोलनुसार प्रॉपर इन्व्हेस्टमेंट त्याला सजेस्ट करू शकतो. मग ऑटोमॅटिकली त्याची वेल्थ क्रिएट पण चांगली होते. कधी त्याच्यामध्ये एक्झिट करायचं, कधी आपले पैसे विड्रॉ करायचे, याचं पण प्रॉपर टेक्निक माहिती असायला हवं, जे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये कोणीच सांगणार नाही. आमच्यासारख्या व्यक्ती प्रॉपर त्या गोष्टी फील्डमध्ये असल्यामुळे तुम्हाला गाईड करू शकतो वेळोवेळी. त्याचे अल्टिमेटली याचे बेनिफिट तुम्हालाच होणार आहे. ऑनलाईन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा ऍपमध्ये आमच्यासारख्या डिस्ट्रीब्युटर कडून केली इन्व्हेस्टमेंट कधी चांगली आहे. सर, आता आपण बघतो, आपण बँक्स मध्ये जातो तर तिथे आपल्याला एफडी सांगतात. तर व्हॉट डू यू थिंक की एफडी की म्युच्युअल फंड्स कुठलं चांगलं आहे? कसं आहे, तुमचं गोलनुसार आहे. तुमचा शॉर्ट टर्म गोल असेल, तुम्हाला वर्ष 2 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा म्युच्युअल फंडचा लिक्विड फंड असतो. लिक्विड फंड मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे पैसे पार्क करू शकता, जो मार्केटशी रिलेटेड नसतो. पण जर तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, मुलांचे लग्न करायची, तुमची रिटायरमेंट आहे, तर तुम्हाला तिथे रिटर्न चांगले मिळण्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे. कारण काय की एफडी आपल्याला साधारण 7 ते 8% रिटर्न देणार. इन्फ्लेशनच भारतामध्ये आज जवळपास 6% जास्त आहे. मग होतं काय की तुमचा पैसा त्या प्रमाणात वाढत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही हेच जर पैसा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला 12% रिटर्न मिळू शकतो. तर तुमची वेल्थ अल्टिमेटली जास्त क्रिएट होणार आहे. आणि भविष्यात त्या पद्धतीची आपली महागाई, त्या महागाईला जर बीट करायचं असेल तर आजच्या तारखेत तरी आपल्याला म्युच्युअल फंड एक बेस्ट प्रॉडक्ट आहे. राईट. सर, आता म्युच्युअल फंड्स म्हटलं की SIP की वन टाइम इन्व्हेस्टमेंट, या दोघांमधून तुम्हाला काय वाटतं की चांगलं असेल? ते प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. ऍक्च्युली SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. शक्यतो जो व्यक्ती नोकरी करतो, जॉब करतो, ज्याला माहिती माझी फिक्स इन्कम आहे, तो फिक्स इन्कम मधून त्याची एक सर्टन अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो दिलेल्या तारखेला, तर तो व्यक्ती SIP ला जास्त प्रेफर करतो. एखादा व्यक्ती बिझनेसमॅन असेल, एखाद्याचा व्यवसाय असेल, तो दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट नाही टाकू शकत, तर मात्र मग त्यावेळेला तो त्या व्यक्तीने लमसम टाकलेली कधी चांगली. दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असायला हवं. त्याच्याने तुमची वेल्थ क्रिएट लवकर होणार आहे. कारण आपण दर महिन्याची जी SIP आहे, SIP मध्ये सुद्धा लमसम अमाऊंट टॉपअप करू शकतो. तर दोन्ही प्रॉडक्ट सारखेच आहेत. आपलं फक्त गोल जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ज्या दिवशी गोल अचीव्ह होईल त्या दिवशी आपण आपले इन्व्हेस्टमेंट रिडीम करू शकतो. मग तुम्ही SIP थ्रू करा किंवा लमसम थ्रू करा, दोन्ही प्रॉडक्ट बेस्ट. ओके. सर, आपण बघतो की आजकाल स्टॉक मार्केट हे खूप असं हाईप झालंय, मोस्टली टीनेजर्स मध्ये. तर मला एक सांगा की स्टॉक मार्केट की म्युच्युअल फंड्स, या दोघांमधून कुठे इन्व्हेस्टमेंट करायची? काय होतं की स्टॉक मार्केट मधले आपला कुठचा अनुभव नाही. केवळ कोणीतरी व्यक्ती आपल्याला सांगतं की मला एवढे रिटर्न मिळाले, मला रिटर्न मिळाले, त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. त्याचा आपल्या कुठचा पूर्व अनुभव नसतो. ज्या व्यक्तीला त्याच्यामधला अनुभव आहे, तेवढा वेळ आहे, तेवढा पैसा आहे, तो व्यक्ती स्टॉक मार्केटला करू शकतो. पण जर तुम्हाला सेफली रिटर्न पाहिजे असतील तर आपण म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट केलं जास्त फायदेशीर असेल. कारण होतं काय की शेवटी तुम्ही म्युच्युअल फंडला जे पैसे करतात हे पण म्युच्युअल फंडचे पैसे स्टॉक मार्केटला इन्व्हेस्ट होतात. पण एका प्रोफेशनल व्यक्ती जो फंड मॅनेजर असतो, ज्याला पण 15-20 वर्षाचा अनुभव असतो त्या क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडे एक मोठी टीम असते काम करणारी, म्हणजे रिसर्च टीम असते, ती टीम आपला पैसा तिथे पैसा लावत असते. यामुळे काय होतं की आपला पैसा सेफ हातामध्ये जातो. मग जेणेकरून आपण लॉंग टर्म मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट आपली बघणार तिथे चांगले रिटर्न झालेले असतील. तुम्ही आधी सेबीचा आताचा रिपोर्ट बघा. तुम्ही सेबीने, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एक स्टेटमेंट दिलेले आता, भारतातले 93% लोक आज स्टॉक मार्केटमध्ये लॉसमध्ये. ज्या लोकांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी, हे लोक तर सर्वात जास्त त्याच्यामध्ये लॉसमध्ये. तर मग हा लॉस करून घेण्यापेक्षा आपण लॉंग टर्म व्ह्यू ठेवून आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP मार्फत किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट मार्फत जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला रिटर्न्स नक्की जास्त मिळतील आणि चांगले मिळतील. म्हणजे म्युच्युअल फंड हे सेफ आहे, राईट? येस. दॅन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटपेक्षा म्हणजे रिस्क तेवढी आपली कमी होत चालते. कारण आपण एका प्रोफेशनल व्यक्ती मार्फत गुंतवणूक करतोय, आपल्याला तेवढी सेफ्टी मिळणार आहे. तर स्टॉक मार्केटपेक्षा त्यातल्या त्यात म्युच्युअल फंड जास्त सेफ राहील आपल्याला. सो सर, आजकालच्या टीनेजर्सला तुम्ही म्युच्युअल फंड बद्दल काय सांगू इच्छिता? टीनेजर्सने लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला पाहिजे. किती अमाऊंटने सुरुवात करतात हे महत्वाचं नाहीये. त्यांनी जितक्या लवकर सुरू करतील, अगदी एखाद्या व्यक्तीचं वय समजा 25 वर्ष आहे, 25व्या वर्षी त्याने SIP ला सुरुवात केली, 5,000 रुपयाची SIP जरी त्याने केली, दरवर्षी ती 10 वर्षाने 10% वाढवली, अशी SIP त्याने सलग 25 वर्ष केली, तरी पण आणि 12% रिटर्न जरी त्याच्यामध्ये मिळाले तरी पण त्याला लॉंग टर्म मध्ये 2 कोटीचा त्याचा कॉर्पस होईल. 2 कोटीचा कॉर्पस झाल्यानंतर 50व्या वर्षी तो SWP ऑप्शन मध्ये तो कॉर्पस शिफ्ट करून दर महिन्याला 1,30,000 रुपयापर्यंत पेन्शन घेऊ शकतो. तर तो 50व्या वर्षीच फायनान्शियली फ्री होणार आहे.
राईट. तर टीनेजर्सने जेवढं लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तेवढं त्यांना कंपाऊंडिंगचं बेनिफिट जास्त मिळेल. म्हणून जेवढं कमी वयात इन्व्हेस्टमेंट करा तेवढा फायदा जास्त राहणार आहे. ओके सर, तुम्ही याच्या अगोदर SWP हे मेन्शन केलं, राईट? तर SWP एक्झॅक्टली काय आहे हे सांगू शकाल? SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. म्युच्युअल फंड मधला खूप चांगला ऑप्शन येतो. त्याच्यामध्ये आपण समजा एक एक्झाम्पल सांगतो की आज 25 लाख रुपये वन टाइम आपण इन्व्हेस्ट केले, तर त्याच्यामधून आपल्याला 15,000 पेन्शन नेक्स्ट मंथ पासून लगेच चालू होईल. ती लाईफ लॉंग चालू राहणार आहे. शिवाय तुमची टाकलेली जी मूळ रक्कम आहे 25 लाख रुपये ही पण दरवर्षाने थोडी वाढत जाणार आहे. याच्या उलट काय होतं की आपण पोस्ट ऑफ किंवा बँकेमध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो ती आपण मूळ टाकलेली रक्कम तशीच असते, त्यावर फक्त बँक किंवा पोस्ट आपल्याला व्याज देते, आपली मूळ रक्कम कधी वाढत नाही. याच्यामध्ये तुमचे मूळ रक्कम पण वाढते आणि दर महिन्याला तुम्हाला मिळणार हे व्याज पण पेन्शन रुपये तुम्हाला मिळतंय आणि शिवाय तुमची मूळ रक्कम पण ही भविष्यामध्ये वाढत जाणार आहे. तर हे खूप चांगला प्रॉडक्ट आहे. बँकेत किंवा पोस्टामध्ये वन टाइम रक्कम ठेवण्यापेक्षा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. राईट. सर, आता आपण बरेच ऍड बघतो त्यामध्ये असतं म्युच्युअल फंड सही आहे, राईट? तर मग तुम्ही याबद्दल काय सांगाल? आता सध्या क्रिकेटच्या प्रत्येक मॅचच्या मध्ये म्युच्युअल फंड सहीचे ऍड टाकतात, बरेच क्रिकेटर्स त्याचे ऍड करतात. हो. परत MP, SEBI हे पण चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देते म्युच्युअल फंडला. परत आम्ही पण म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने याचा अवेअरनेस आणतो. बऱ्याचशा सेमिनार मध्ये आम्ही सांगत असतो म्युच्युअल फंडचा अवेअरनेस. त्यामुळे म्युच्युअल फंडचा अवेअरनेस चांगला वाढलेला आहे. पूर्वी इतकं माहिती नव्हतं, पण आता बऱ्याच यंगस्टरला पण त्या गोष्टी सगळ्या माहिती झाल्या, ग्रामीण भागात ते पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड सही कॅम्पेन चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहे. त्याच्याने सर्व लोकांना याच्याबद्दलची माहिती होते. तर फॅक्ट आहे म्युच्युअल फंड सही आहे. सर, बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि त्यामधून मिळणारा रिटर्न जो असतो तो मार्केटवरती डिपेंड असतो, तर त्यामध्ये रिस्क वाटतं. तर याबद्दल काही सांगू शकाल? ऍक्च्युली म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट न करणं हीच मोठी रिस्क आहे. कारण आपण जे काय आपले पारंपरिक प्रकार आहे, बँकेतली FD आहे, RD आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, PPF आहे, याच्यामधले रिटर्न्स आपल्याला 7 ते 8% मिळतात. भारतामध्ये आजच महागाईचा दर जवळपास इन्फ्लेशन 6% आसपास आहे. म्हणजे आपल्याला त्या मानाने काहीच रिटर्न मिळत नाही. बराचसा आपला मिळणारा परतावा, मिळणारे रिटर्न्स हे तर महागाईच खाऊन जात असतं. त्यापेक्षा आपण हेच पैसे म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट केले तर आपल्याला ऍटलीस्ट 12% रिटर्न मिळू शकतात. लॉंग टर्म पैसे ठेवले तर आपल्याला चक्रवाढ व्याजीचा, ज्याला आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतो, याचा पण आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. तर त्यामुळे आपण या बाकीच्या जे काही आपले पारंपरिक इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तर आपल्याला चांगले रिटर्न मिळतील. फक्त आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर रिस्क आणि मार्केटवर अवलंबून जरी असलं तरी आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही. तर त्या पद्धतीने आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करायला पाहिजे. ओके सर, आता लोकांना पण असेल की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्युच्युअल फंड मध्ये, तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसे करू शकतात? माझं ऑफिस ऍक्च्युअली नाशिकला आहे. माझं इंस्टाग्रामला पण पेज आहे, बायोमध्ये लिंक पण आहे, ऍड्रेस आहे, फोन नंबर आहे. ऑफिसला येऊनही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. नाही शक्य झालं तर फोनवरही आपण बोलू शकतो, फोनवरून पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. प्रत्यक्षात भेटलंच पाहिजे असे पण काही आवश्यकता नाहीये. तर दोन्ही माध्यम आहेत आपल्याकडे, फिजिकली येऊन ऑफिसला भेटू शकतात किंवा मग आपण फोनवर बोलणं करून पण इन्व्हेस्टमेंटला सुरू करू शकतात. इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे. राईट. या पद्धतीने तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो सर, आजकाल आपण बघतो लोक टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सला एवढं सिरियसली नाही घेत. सो इज इट इम्पॉर्टंट? खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली मी तर म्हणेन की गुंतवणूक करण्याच्या अगोदर सगळ्यांनी संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. फॅमिलीचा जो कर्ता पुरुष असतो त्या पुरुषाने टर्म इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे. मग ती लेडीज जरी असेल तर लेडीजने स्वतःचा टर्म इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. आपण गुंतवणूक करतो भविष्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, रिटायरमेंटसाठी, लग्नासाठी, पण त्याच्या अगोदरच आपल्यासोबत काही अघटित झालं तर घरात एक मोठी रक्कम येणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलांच्या पुढच्या शिक्षणाला खूपचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याकरता आपण टर्म इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं हेल्थ इन्शुरन्स पण याकरता गरजेचं आहे की एक हॉस्पिटलायझेशन जरी आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं आलं, 2-5 लाख रुपयाचा खर्च आला, तर आपण जेवढ्या काही SIP मध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या काही गुंतवणूक केलेल्या आहेत त्या तात्काळ आपल्याला संपू शकतात. त्यांना हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप महाग झालेला आहे. प्रचंड प्रमाणात मोठं इन्फ्लेशन मेडिकल फील्डमध्ये आहे. त्यामुळे आपण आपल्या जर भविष्यातल्या गुंतवणुकीत आपल्याला सेफ ठेवायचे आहेत आणि आपले गोल जर आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर आपल्याला टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी अगोदर कराव्यात. त्याच्यासोबतच आपण SIP सुद्धा सुरू करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला एक प्रॉपर संरक्षण मिळेल. सर, आजकाल आपण खूप बघतोय PMS, SIF आणि AIF कडे लोकांचं खूप अट्रॅक्शन आहे. याबद्दल काही सांगू शकाल? ऍक्च्युली या प्रॉडक्टसाठी अगोदर आपल्या फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. आपली रिस्क ॲपेटाईट नुसार इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. म्युच्युअल फंडला आपण छोट्या अमाऊंट इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो, पण ह्या प्रॉडक्टसाठी मोठी अमाऊंट लागणार आहे.
त्यामुळे त्याची खरंच तुम्हाला गरज आहे का, याची अगोदर तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल ऍडवायझर सोबत तुम्ही एकदा चर्चा करून नंतर याबद्दलचा निर्णय घ्यायला पाहिजे, किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की नाही. अगोदर आपण म्युच्युअल फंडने सुरुवात करायला हवी. जसा जसा पोर्टफोलिओ वाढेल नंतर आपण त्याबद्दलचा डिसिजन आपल्या फायनान्शियल ऍडवायझर सोबत बसून घ्यायला पाहिजे. सर, म्युच्युअल फंड हे मार्केटवरती डिपेंड आहे, राईट? तर मला सांगा, इज इट सेफ? म्युच्युअल फंड जरी मार्केटवर अवलंबून असतील तर ते 100% सेफ आहेत, कारण त्याच्यावर सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचा कंट्रोल असतो. त्यामुळे मागच्या तुम्ही 40-50 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पण त्याचं बघू शकता. त्याने खूप चांगले म्युच्युअल फंड रिटर्न्स पण डिलिव्हर केलेले आहेत. नो डाऊट तुम्हाला याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, आणि लॉंग टर्म तुम्ही याच्यात इन्व्हेस्टमेंट करणार 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, तर मार्केटवर जरी ते अवलंबून असेल तर रिटर्न तुम्हाला चांगले मिळण्याची शक्यता आहे. सर, आता तुम्ही बोललेले की अर्ली एज मध्ये सुरू करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट, राईट? तर लहान मुलांसाठी SIP इन्व्हेस्टमेंट? येस, 100% आपण लहान मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. अर्ली एज मध्ये करणार तुम्ही लहान मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यांना भविष्यामध्ये त्यांचा गोल पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यायचं आहे. त्या शिक्षणासाठी, त्यांच्या मॅरेजसाठी त्यांना आपल्याला पैसा द्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी हा पैसा उपलब्ध करण्यासाठी जेवढा अर्ली स्टेजला तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करणार तेवढा कंपाऊंडिंगचा बेनिफिट जास्त मिळेल आणि भविष्यात त्यांचे गोल पूर्ण होतील. अल्टिमेटली आपल्यावरचे बर्डन भविष्यात कमी होणार आहे. त्यामुळे घरात पण या गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे. लहान लहान मूल जन्माला आला त्याच्या नावाने एक छोट्या अमाऊंटची किंवा SIP सुरू करायला पाहिजे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण ती SIP वाढवायला पाहिजे, स्टेपअप करायला पाहिजे. ज्या पद्धतीने ती गुंतवणूक वाढत जाईल त्या पद्धतीने आपला कॉर्पस पण वाढत जाईल आणि भविष्यातले गोल आपले त्याच्यामुळे अल्टिमेटली पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लहान मुलांची इन्व्हेस्टमेंट लवकर सुरू करायला पाहिजे. ओके सर, आता आपण लास्ट क्वेश्चन वरती आलोय. सर, तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय मेसेज देणार? लवकरात लवकर आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. टीनेजर असतील तर शक्यतो जितकं लवकर तुम्हाला शक्य होईल 20-22 सर्व तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट कराल तर वयाच्या 40व्या वर्षीच तुम्ही जवळपास फायनान्शियली फ्री होऊ शकता. तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात करा. टर्म इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स पण करा, तुमचा करा, तुमच्या फॅमिलीचाही करा, तर जेणेकरून आपली फॅमिली सेफ करा अगोदर, नंतर गुंतवणुकीला देखील सुरुवात करा. तुम्हाला पुढची याच्यामध्ये गरज लागली तर माझा नंबर सोबत दिलेला, माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर, हॅड अ गुड टाइम विथ यू. देन मला खूप म्युच्युअल फंड्स बद्दल, त्यानंतर बाकी सर्व गोष्टींबद्दल माहिती पडलं. आय एम रिअली थँकफुल फॉर युअर टाइम की तुम्ही आमच्यासाठी टाइम काढला. थँक्यू.